आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. टोंगलापूर फाटा येथे जिल्हास्तरीय स्वदेशी खेळ क्रीडा स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित पयोष्णी गुरुकुलम प्राथमिक मराठी शाळा आणि निवासी मूकबधिर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने अपंग अनाथ पुनर्वसन केंद्रात 22, 23 आणि 24 डिसेंबर 2025 रोजी 3 दिवसीय आंतरशालेय स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. उद्घाटन सोहळा 22 डिसेंबर रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधव यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे जनक बच्चूभाऊ कडू होते. डॉक्टर नयनाताई कडू, प्रांजली बारसकर, राहुल म्हैसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 3 दिवसात कबड्डी, लंगडी, पोत्यांची शर्यत, लगोरी, रस्सीखेच, 100 मीटर धावणे, खो खो, लांब उडी, दोरीवर उड्या अशा स्वदेशी खेळांचा स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे मूकबधिर आणि दिव्यांग विद्यार्थीसाठीही स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्या होत्या. समारोह आणि पारितोषिक वितरण सोहळा 24 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. ठाणेदार अशोक जाधव, संपादक दिनेश आमजरे, डॉक्टर हरीश काळे, पॅरा ऑलिम्पिक डायरेक्टर जितेंद्र ढोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक गटात विजेता राष्ट्रसंत गुरुकुल प्राथमिक आश्रमशाळा आसेगाव पूर्णा तर उपविजेता पयोष्णी गुरुकुलम ठरले. दिव्यांग मूकबधिर गटात विजेता संत गाडगेबाबा निवासी मूकबधिर विद्यालय परतवाडा आणि उपविजेता टोंगलापूर फाट्याचे निवासी मूकबधिर विद्यालय ठरले. विजेत्यांना फिरता चषक प्रदान करण्यात आला. खेळ, संस्कार आणि समतेचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. अधिक बातम्यांसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.